गावातील सगळ्या कार्यकर्त्यांना एक भूकंप व्हावा, एक अघटित घडावं अशा पद्धतीची भावना निर्माण झाली। गेल्या अनेक निवडणुकीच्या पराभवानंतर मी विजयी झालो होतो, पण तरी सुद्धा लोकांनी माझा सत्कार करायला येण्याऐवजी आमच्या गावामध्ये अशा घडू शकत नाही अशा पद्धतीच्या सगळ्या भावना व्यक्त केल्या। आणि मग मार्कडवाडीच्या गावानं ठरवलं की आपण बॅलेट पेपरवर मतदान घेऊया, गावामध्ये असं घडू शकत नाही। आणि त्या गावाने बॅलेट पेपर छापून आणले, मतपेट्या तयार केल्या आणि मतदानाचा दिवस उजाडला। गावामध्ये बॅनर लावले, सगळ्या उमेदवारांना पाचारण केलं, परंतु त्यावेळी पोलिसांची मोठी फौज त्या गावामध्ये शिरली। सगळ्या गावातील बायका माणसे सगळ्यांना दहशत निर्माण करण्यात आली। माझ्यासह 100 लोकांवरती गुन्हे दाखल करण्यात आले आणि ते मतदान होऊ दिलं नाही हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं। त्यानंतर मी गप्प बसलो नाही। मला 1,21,000 एवढी मतं पडलेली होती। मी निवडून आलेला आमदार होतो, पण त्या ठिकाणी मी 1,75,600 लोकांचं तालुक्यामधल्या प्रतिज्ञापत्र घेतलं आणि मी थेट दिल्लीला गेलो। दिल्लीला गेल्यानंतर इलेक्शन कमिशनला 1,75,000 लोकांचं प्रतिज्ञापत्र दिलं, त्यासोबत माझा राजीनामा दिला आणि याची आम्हाला सत्यता द्या, याचा आम्हाला प्रमाण द्या। आमच्या तालुक्यामध्ये बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या। परंतु 10 महिन्यामध्ये ना माझा राजीनामा स्वीकारला, ना त्यांनी कुठलं पत्र पाठवलं। त्यानंतर मित्रांनो मी शोधत राहिलो की हे मतदान कशा पद्धतीने चोरी करते। मतदार याद्यामधला घोळ फक्त 1% आहे। ईव्हीएम मध्ये ज्या वेळेला चित्र छापलं जातं त्यावेळेला तो पूर्ण पांढरा कागद असतो, आतमध्ये LED लाईट लावलेले आहे आणि त्याच्या माध्यमातून फोकस जसा पिक्चरच्या माध्यमातून फोकस मारला जातो त्याच पद्धतीचा त्यावरती फोकस मारला जातो आणि चिठ्ठी तुटतानाही तो फोकस काढून घेतला जातो आणि पुन्हा ती कोरी चिठ्ठी खाली पडते। म्हणजे मागच्या बाजूला चित्र हे छापलं जातंय त्या ठिकाणी। आणि मग जर व्हीव्हीपॅट असून त्यामधला प्रोग्राम आम्हाला दाखवला पाहिजे, तो प्रोग्राम सर्व पक्षांना दिला पाहिजे। त्यामध्ये कशा प्रकारचा सॉफ्टवेअर आहे हे सर्वांना सांगितलं पाहिजे। परंतु फक्त 50 मताचं मॉकपोल देऊन आपल्याला फसवलं जातं आणि निवडणुकीच्या दिवशी टाइम आणि डेट सेट केला जातो। म्हणून मित्रांनो आता ईव्हीएमच्या माध्यमातून जर निवडणुका घेतल्या तर गावोगाव या पेट्या त्या निवडणूक आयोगाच्या डोक्यामध्ये मारा आणि त्याचा भुगा करा, अशा प्रकारचं आवाहन मी या ठिकाणी करतो आणि थांबतो। धन्यवाद। आपला महाविकास आघाडीचा महामोर्चा, या ऐतिहासिक मोर्चाला साक्ष म्हणून उपस्थित असलेला संतप्त बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, आता सभेला सुरुवात झाली। काही क्षणात माननीय राजसाहेब, माननीय उद्धव साहेब, माननीय शरद पवार साहेब मंचावर येतील। मी आता विनंती करतो की कम्युनिस्ट पक्षाचे माननीय मिलिंद रानडे यांनी या सभेला संबोधित करावं। इथे समोर जे आहेत त्यांना खाली बसावं लागेल। तुम्ही डी मध्ये आलात ना, मागच्या लोकांना त्रास आहे, बसा तुम्ही, नाही तर बाहेर जा। डी मध्ये आपण उभे आहात, सगळे खाली बसा, नसेल तर बाहेर बाहेरच्या साईडला जा, मागे असलेल्या लोकांना दिसत नाही तुमच्यामुळे। सरदारजी, ओए सत श्री अकाल, ओए सरदार, तुम्हें जी सबको नीचे बिठाओ, खाली बसा, खाली बसा, नहीं तो बाहर जायचं।
खाली बसत रानडेंना बोलल. मंचकावर उपस्थित सर्व पक्षांचे प्रमुख आणि बंधू आणि भगिनींनो, आज हा प्रचंड मोर्चा ज्ञानेश कुमार यांनी जो भ्रष्टाचार केलेला आहे, भ्रष्टाचार म्हणजे चुकीचा व्यवहार, ज्या पद्धतीने ज्ञानेश कुमार यांनी इलेक्शन कमिशनची इज्जत काढून टाकलेली आहे, इज्जत काढलेली आहे पूर्ण. आणि इलेक्शन कमिशन हे भाजपचं एक विंग असावी या पद्धतीने काम चालवलेलं आहे. याच्या विरोधात सगळे राजकीय पक्ष आज एकत्र आलेले आहेत. याचं कारण हे सरकार त्यांना वाटेल तशी मनमानी करतंय. अडाणीला 1 रुपयामध्ये 1 एकर वर्षाला दिली, असे 1000 एकर यांनी दिलेले आहेत. आपल्याला मतदानाचा अधिकार देऊ शकत नाहीत. संडासामध्ये माणसं नोंद केली आहेत, सार्वजनिक संडासामध्ये, इंडस्ट्रियल इस्टेट मध्ये केली आहेत, एकेका घरात 80 माणसं. म्हणजे यांचा धंदा आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला नमस्कार करायचा आणि त्यांचे विचार पायदळी तुडवायचे. आणि म्हणून मोदी, शहा आणि ज्ञानेश कुमार यांनी जो व्यवहार केलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. आणि लोकशाही ही त्याच्या मतदार यादीतच कापून काढायची असा हा जो व्यवहार चाललेला आहे त्याचा मी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे निषेध करतो. आणि या सरकारला आणि इलेक्शन कमिशनला एवढंच सांगू इच्छितो की आपण आपला व्यवहार सुधारा. महाराष्ट्रातली मराठी जनता एकदा रस्त्यावरती आलेली आहे. संयुक्त महाराष्ट्राचा लढा याच रस्त्याच्या पलीकडच्या टोकाला झालेला आहे. 107 हुतात्मे झाले, पण मराठी माणूस मागे फिरला नाही. तुम्ही ती पाळी मराठी माणसावरती आणलीत तर आम्ही बलिदानाला तयार आहोत, पण महाराष्ट्रात वोट चोरी होऊ देणार नाही. बलिदानाला तयार आहोत का? बलिदानाला तयार आहोत का? वोट चोरी होऊ देणार का? वोट चोर, वोट चोर. जय भीम, लाल सलाम. यानंतर मी विनंती करतो काँग्रेस पक्षाचे नेते सन्माननीय बाळासाहेब थोरात, माननीय राजसाहेब आणि उद्धव साहेबांचं आगमन होत आहे. व्यासपीठावर आता माननीय राजसाहेब आणि उद्धव साहेब येत आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करा. जे झेंडे मध्ये आहेत ते झेंडे जरा खाली करा, मागच्या लोकांना दिसत नाही. किती वेळा बोललो मी. माननीय राजसाहेब आगे बढ़ो, माननीय उद्धव साहेब आगे बढ़ो, माननीय बाळासाहेब थोरात आगे बढ़ो. बाळासाहेब थोरात साहेब, बाळासाहेब थोरात आपण संबोधित करा. माननीय राजसाहेब, माननीय राजसाहेब ठाकरे आपलं हार्दिक स्वागत. शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे यांचंही हार्दिक स्वागत. राजसाहेब आपण मंचावर समोर या. राजसाहेब एकदा हात करा. बाळासाहेब थोरात, जयंत, सुप्रिया, सुप्रिया सुळे, जयंत, सुप्रियाताई सुळे, जयंत पाटील, जयंत पाटील रेड्डी. आणि स्टेजवरची जरा गर्दी कमी करा. सुप्रियाताई, सुप्रियाताई, सावकाश सावकाश, तुम्ही नका. एकच एक पक्षाचं एक बस, एक बस. हे रेडी बस झाली. जयंत पाटील शेकापचे घ्या, मग मला घ्या. कमी करायचे. बोला.
माननीय बाळासाहेब थोरातांना विनंती करतो की आपण संबोधित करावं. चांगलं होईल पुढे मग सगळं. एक तर विनंती आहे मधले झेंडे जरा कमी करा, खाली करा. मधले झेंडे मेट्रो पर्यंत लोक बसली आहेत, त्यांना दिसलं पाहिजे. मध्ये जे झेंडे आहेत त्यांनी खाली करा या बसलेल्या लोकांना. हे बघ हे बघ. Vai, check, one. आपल्या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी, आपल्या देशाची राज्यघटना वाचवण्यासाठी आजचा हा लाखोच्या जनसमुदाय सत्याचा मोर्चा येथे आलेला आहे. यासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब, सन्मान्य माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, मनसेचे नेते राजसाहेब ठाकरे, उपस्थित असलेले काँग्रेसचे विधिमंडळ काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारजी, विधान परिषदेचे नेते माननीय बंटी पाटीलजी, नसीम खानजी, भाई जगतापजी आणि मित्र पक्षांचे सर्व नेते मंडळी आणि सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी, आज हा अभूतपूर्व मोर्चा आहे. अभूतपूर्व मोर्चा आहे. हा केवळ निवडणूक आयोगावर असं समजण्याचं कारण नाही. हा मोर्चा केंद्रीय निवडणूक आयोग, राज्याचा निवडणूक आयोग आणि जे जे त्या निवडणूक आयोगाला चालवणाऱ्या सत्ता आहेत त्यांच्यावर हा मोर्चा आहे. आदरणीय राहुलजी गांधी यांनी दाखवून दिलं की देशाच्या निवडणुका वोट चोरीमधून होत आहेत. केंद्रीय निवडणूक आयोग खरं म्हणजे राहुलजी गांधी हे देशाचे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी मुद्दा उपस्थित केल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने जे उत्तर दिलं ते थातूर मातूर उत्तर दिलं. केंद्रीय निवडणूक आयोगाचं उत्तर इतिहासातलं सगळ्यात बोगस उत्तर म्हणून नोंदलं जाईल.
त्यांनी खुलासा केला नाही, चौकशी केली नाही आणि त्यावेळेस हेही लक्षात आलं की महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुका सुद्धा अशाच बोगस पद्धतीनं बोगस मतदार यादीवर झालेल्या आहेत. आणि म्हणून आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलो. त्यांना म्हटलं की जी मतदार यादी तुम्ही विधानसभेच्या वेळेस वापरली ती आता स्थानिक स्वराज्य संस्थेला तुम्ही वापर करू नका. स्थानिक स्वराज्य संस्थेला या निवडणूक मतदार यादीचा वापर करू नका. जी विधानसभेची मतदार यादी होती तिच्यामध्ये कोणताही हरकतीवर निर्णय न घेता त्यांनी 1 जुलैला ती राज्य निवडणूक आयोगाच्या ताब्यात ती यादी देण्यात आली. आम्ही दोन्ही निवडणूक आयोगांना भेटलो. आम्ही सर्वजण होतो. सर्वांना निमंत्रित करण्यात आलं होतं की जे जे लोकशाही मानतात त्या सगळ्यांनी आलं पाहिजे असा आग्रह आमचा होता. आम्ही गेलो, उत्तर देऊ शकले नाही. राज्य निवडणूक आयोगाकडे गेलो, त्यांनी उत्तर दिलं नाही. अनेक उदाहरणं हे आम्ही सांगितले कसं चुकीचं चाललेलं आहे याचे. मी आपल्याला एक उदाहरण सांगेल आणि माझं भाषण संपवेल की माझा जो मतदारसंघ आहे संगमनेरचा, जो ग्रामीण भाग आहे संगमनेरचा, त्याच्यामध्ये 9,500 मतदार यादी बोगस आहे. 9,500 त्यामध्ये शहर नाही. शहराचं मतदारसंख्या 60 आहे, ते मात्र त्यात नाही. 9,500 आहे. आम्ही हरकत घेतली. हरकत घेऊन सांगितलं की हे दुरुस्त झालं पाहिजे. आम्हाला तहसीलदारनं उत्तर दिलं की कोणताही अधिकार आम्हाला नाही, हे दुरुस्त करण्याचा अधिकार नाही. हे लेखी उत्तर त्यांनी दिलेलं आहे. याचा अर्थ विधानसभेला जी निवडणूक मतदार यादी होती ती कोणत्याही दुरुस्तीशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांना वापरली जाणार आहे, हे लक्षात ठेवा. ही बोगस मतदार यादी आहे, ही दुरुस्त झाल्या पाहिजे, हा आपला आग्रह आहे, हेच सांगेल मी. त्याकरता आजचा हा मोर्चा आहे. त्यानंतर निवडणूक आयोगानं परवा एक पत्र काढलं आणि म्हटलं की याच्यामध्ये दुरुस्त्या करावा, कधी करावा, का करावा. आणि त्याच्या अगोदर नगरपालिकेकरता मतदार याद्या या जाहीर करण्यात आलेल्या आहेत. मागच्या विधानसभेच्या मतदार यादीमध्ये प्रचंड असा घोळ आहे. बोगस मत नोंदवण्यात आलेले आहेत. ते तसेच ठेवून आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. आणि आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की मतदार यादी दुरुस्त झालीच पाहिजे, त्यानंतर निवडणूक घेतली जावी. याकरता आपण सर्वजण आग्रही आहोत. म्हणून आपल्या सगळ्यांचा इथे स्वागत करतो. एवढ्या मोठ्या संख्येनं नजर जाईल तिथपर्यंत लोक दिसत आहेत. लाखोच्या संख्येनं तुम्ही आलात. आपल्याला हा आग्रह निवडणूक आयोग धरायचा आहे. आमच्या सत्ताधाऱ्यांनी मोर्चा काढला, आज मूक मोर्चा काढलाय त्यांनी. त्या मूक मोर्चामध्ये निवडणूक आयोग सुद्धा सहभागी झालाय का काय हे पाहण्याची वेळ आहे. आम्हाला उत्सुकता आहे. हे सगळं चित्र आहे. आपण सगळ्यांनी मतदार याद्या दुरुस्त झाल्याच पाहिजेत, त्यानंतर निवडणुका घ्याव्यात, हा आग्रह आपण करणार आहोत. एवढंच मी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. अरे बाळा काय करतो तू हे सांग. आता यानंतर उभा महाराष्ट्र ज्या बंधुप्रेमानं उत्साहित झालाय त्यामधले महाराष्ट्र निर्माण सेनेचे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष, आता नाव सांगायची गरज आहे, माननीय राजसाहेब ठाकरे. सन्माननीय शरद पवार साहेब, सन्माननीय श्री उद्धव ठाकरे जी, श्री जयंतराव पाटील,
दुसरे पण जयंतराव पाटील इथे 2 नावाचे दुबार बसलेले आहेत. इतर सर्व सन्माननीय आणि माझ्या सर्व जमलेल्या मतदार बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आजचा मोर्चा हा राग दाखवण्याचा, ताकद दाखवण्याचा मोर्चा आहे. मतदारांना ए बाबा तो ड्रोन आहे ना, ड्रोन थोडं डोक्यावर आण, माझ्या वारा पडत होता. हा राग व्यक्त करण्याचा, ताकद दाखवण्याचा, दिल्लीपर्यंत समजण्याचा, समजावून सांगण्याचा हा मोर्चा आहे. या विषयामध्ये अनेक लोकांनी, माझ्या सकट सर्वांनीच या विषयावरती अनेकदा भाष्य केलेलं आहे, भाषणं दिलेली आहेत, बोललेलो आहेत. तोच विषय तुम्हाला नव्याने सांगण्यासारखं असं काहीच नाही. आज तुम्ही सगळेजण खूप बऱ्याच लांबून सगळीकडनं आलेला आहात. सर्वप्रथम आपणा सर्वांचे मी आभार मानतो की आपण सर्वजण मोठ्या ताकदीने आज इथे मोर्चाला जमलात. खरं तर छोटे विषय आहेत, काही फार मोठा विषय नाही हा. आम्ही बोलतो आहोत, उद्धव ठाकरे बोलतायत, शरद पवार साहेब बोलतायत की याच्यामध्ये दुबार मतदार आहेत. शेतकरी कामगार पक्ष बोलतोय, कम्युनिस्ट पार्टीचे लोक बोलतायत, काँग्रेसचे लोक बोलतायत, सगळेच जण बोलतायत. एवढंच नव्हे, भारतीय जनता पक्षाचे पण लोक बोलतायत की दुबार मतदार आहेत. शिंदेचे लोक बोलतायत दुबार मतदार आहेत. अजित पवारांचे लोक म्हणतायत दुबार मतदार आहेत. अरे मग अडवलंय कोणी? मग हा निवडणूक घेण्याची घाई का करतात? साधी गोष्ट आहे, मतदार याद्या साफ करा आणि मतदार याद्या साफ केल्यानंतर त्या पूर्ण पारदर्शक केल्यावरती मग जेव्हा निवडणुका होतील त्याच्यानंतर यश कोणाचं, अपयश कोणाचं, सगळ्या गोष्टी मान्य. पण सगळं लपून 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 छपून जे चालू आहे ते कशासाठी? पण मी आज 2-3च गोष्टी तुम्हाला आज दाखवण्यासाठी इथे आणलेल्या आहेत. खरं तर हे 4,500 मतदार आहेत. 4,500. 4,500 मतदार हे कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड आणि भिवंडी मधले मतदार आहेत. या इकडच्या मतदारांनी इथल्या मुंबईच्या मलबार हिल मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे. 4,500 मतदार हे या ठिकाणी राहणारे यांनी मलबार हिल मतदारसंघामध्ये मतदान केलेलं आहे. त्यातल्या अगदी नावाला म्हणून मी तुमच्यासाठी हे एवढे मतदार आहेत, हे एवढ्या लोकांनी हे तिथे राहत आहेत, तिथेही मतदान केलं आणि मलबार हिल मध्ये देखील मतदान केलं. ह्याच्यातली म्हणून मी आता जस्ट फक्त 3 नावं आणली आहेत. प्रभाकर तुकाराम पाटील, राम महादू भोईर आणि गजानन पुंडलिक भोईर. ही त्यांची मतदार यादी आहे. या मतदार यादीमध्ये त्यांनी त्या मतदारसंघांमध्ये देखील मतदान केलेलं आहे आणि मलबार हिल मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे. असे लाखो लोक आहेत महाराष्ट्रभर की जे या मतदानासाठी म्हणून वापरले गेले. आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवणार आहे की लोक म्हणतात की पुरावे कुठे आहेत, पुरावे कुठे आहेत.
हे लोकसभा मतदारसंघ म्हणजे मी तुम्हाला आता जुलै पर्यंतची यादी वाचून दाखवतोय. जुलै पर्यंतची. 1 जुलैला त्यांनी यादी बंद केली. 1 जुलैला जी यादी बंद केली त्याच्यामधले फक्त मी मतदार तुम्हाला वाचून दाखवतोय. याच्यामध्ये मुंबई नॉर्थ इकडे एका लोकसभा मतदारसंघामध्ये 17,29,456 मतदार आहेत. याच्यापैकी 62,370 हे दुबार आहेत. मुंबई नॉर्थ वेस्ट संपूर्ण मतदार 16,74,861 आणि दुबार मतदार 60,231. मुंबई नॉर्थ ईस्ट पूर्ण मतदार आहेत 15,90,710 आणि दुबार मतदार आहेत 92,983. मुंबई नॉर्थ सेंट्रल टोटल वोट मतदार आहेत 16,81,048 आणि दुबार मतदार आहेत 63,740. मुंबई साऊथ सेंट्रल संपूर्ण मतदार आहेत 14,37,776 आणि दुबार मतदार आहेत 50,565. मुंबई साऊथ मतदार आहेत, हे आत्ताची यादी सांगतोय तुम्हाला, जुलै पर्यंतची, 1 जुलै पर्यंतची, 15,15,15,993 आणि दुबार मतदार आहेत 55,205. नाशिक लोकसभा मतदार आहेत 19,34,349 आणि दुबार मतदार आहेत 99,673. मावळ लोकसभा संपूर्ण मतदार आहे 19,85,172 आणि दुबार मतदार आहेत 1,45,636 एवढे दुबार मतदार आहेत. पुणे लोकसभा 17,12,242 दुबार मतदार आता आहे तिकडे 1,02,002. हे ठाणे लोकसभा इथे दुबार मतदार आहेत 2,09,981. लोक म्हणतील की बाबा हे आकडे तो बोलून दाखवलेत, पुरावा कुठे आहे? मी आज तुमच्यासाठी पुरावा देखील आणलाय ह्या सगळ्या दुबार मतदारांचा. काढते कापड. हे सगळे दुबार मतदार आहेत. हे एवढे सगळे दुबार मतदार आहेत. हे मी तुम्हाला आता जेवढे फक्त मतदारसंघ सांगितले तेवढ्यातले फक्त दुबार मतदार आहेत. म्हणजे तुम्हाला कल्पना येईल महाराष्ट्रामध्ये काय प्रकारचा गोंधळ येतो. आणि एवढे पुरावे दिल्यानंतर देखील हट्ट सुरू आहे की नाही कोर्टाने सांगितलंय जानेवारीत निवडणुका घ्या. कशा घ्या? का घ्या? कोणालाही घाई. 5 वर्ष निवडणुका घेतल्या नाहीयेत. 5 वर्ष. अजून 1 वर्ष गेलं तर काय फरक पडणार आहे? काय फरक पडतो? 5 वर्ष काही फरक नाही पडला, अजून 1 वर्ष गेलं. पण जी माणसं भरली आहेत आतमध्ये त्याचं काय करायचं? मग त्याच्यातल्या त्याच्यात निवडणुका आटपून घ्यायच्या आणि पुन्हा यश पदरी पाडायचं. याला काय निवडणुका म्हणतात? या निवडणुका अशा याच्यात तर लोकशाही तरी टिकेल. एका आमदाराचा भाऊ सांगतो की मी 20,000 मतं बाहेरून आतमध्ये आणली. आमदाराचा म्हणजे ह्याची हिंमत बघा, सत्तेचा माज बघा की एक आमदाराचा भाऊ सांगतो की आमदार असतो पैठणचा, त्यांचा बुमरेचा भाऊ ना, हो पण त्याचा बुमरेचा भाऊ ना, तो मुलगा हल्ली कळतच नाही माहिती. या मतदार याद्या तपासताना ह्याच्यातला कोण त्या दिवशी सांगितलं नाही का मी? मुलीचं वय 114, वडिलांचं वय 43. त्या दिवशी काय मला बोलायचं ते मी बोललो. काहीही चालू आहे. त्या नवी मुंबईमध्ये नवी मुंबईचे आयुक्तांच्या बंगल्यावरती
आयुक्तांच्या बंगल्यावरती मतदार नोंदवले गेलेत. कोणीतरी सुलभ शौचालयामध्ये नोंदवला गेला. कुठेही बसलेला दिसला की काही नोंदवायचा का? ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट मला असं वाटतं ही देशभर सुरू आहे, प्रत्येक ठिकाणी सुरू आहे, प्रत्येक मतदारापर्यंत समजलंय. परवा दिवशी तर मी त्या मशीन्स, वोटिंग मशीन बद्दल बोललो, मी त्याचं डेमॉन्स्ट्रेशन दिलं. मी हे गेले 2017 पासून ओरडून सांगतोय की ह्याच्यामध्ये गडबड आहे, ह्याच्यामध्ये गोंधळ आहे. अशा प्रकारच्या अहो साधी गोष्ट आहे, 232 आमदार निवडून आल्यानंतर जर महाराष्ट्रामध्ये मातम असेल, महाराष्ट्रामध्ये जर समजा सन्नाटा असेल, महाराष्ट्रामध्ये काहीच नसेल, सगळे जर मतदार हे गोंधळलेल्या अवस्थेमध्ये असतील आणि सगळ्यांना जर आश्चर्य पडलं असेल, अहो निवडून आलेल्यांना चिमटे काढून बघत होते निवडून आलेले लोक की मी कसा आलो निवडून. पण निवडून आलेल्याची सोय अगोदरच झाली होती, त्याच्यामुळे त्याला माहिती नव्हतं की मी निवडून येणार. हे सगळे कारस्थानं, या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या निवडणूक आयोगाच्या मार्फत सगळ्या सुरू आहेत. कशा निवडणुका लढवायच्या मला जरा सांगा. भाई जो मतदार उन्हातारामध्ये रांगेमध्ये उभा राहतो त्याच्या मतांचा अपमान नाही का? म्हणजे मतदारांनी मतदान नोंदवायचं, कुठेही करायचं, पण मॅच अगोदरच फिक्स आहे, त्याच्या मताला काय किंमत आहे? आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की आता जी काही कायदेशीर कारवाई प्रोसेसची सुरू आहे, मला असं वाटतं उद्धव ठाकरे आपल्याशी या संदर्भामध्ये बोलतीलच, सांगतीलच आपल्याला. ते सगळ्या गोष्टी सुरू असतील. पण एक गोष्ट आपल्याला सांगतो, जेव्हा कधी निवडणुका होतील, जाता आता फक्त आपल्याला एकच सांगेन, जेव्हा कधी निवडणुका होतील, एक तर पहिल्यांदा तुम्ही घराघरामध्ये जा, सर्वजण याद्यांवरती सगळ्यात जोरात काम करा. चेहरे कळले पाहिजेत, एकेका यादीवरचे सगळ्यांना चेहरे कळले पाहिजेत. ती माणसं तिकडे मतदार नोंदणीची म्हणजे आपलं मतदाराच्या ठिकाणी बसले पाहिजेत. आणि त्यानंतर जर समजा तिकडे हे दुबार तिबार वाले जर आले, तिथेच फोडून काढायचे. बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे. त्याशिवाय हे वटणीवरती येणार नाही. त्याशिवाय हा महाराष्ट्रामधला जो चाललेला कारभार आहे हा वटणीवरती येणार नाही. आज आपण सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने इकडे सगळेजण आलात, मी आपल्या सर्वांचे मी आभार मानतो आणि आपली सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या सत्याचा मोर्चा, त्या सत्याच्या मोर्चाचा पहिला प्रयोग झाला होता वरळीच्या डोममध्ये. आणि त्या सत्याचा पहिला प्रयोग 2 बंधू एकत्र आले वरळीच्या डोममध्ये. आणि आज पुन्हा माननीय उद्धव साहेब आणि माननीय राजसाहेब एका व्यासपीठावर आहेत. हे महाराष्ट्राला अतिशय आनंद देणारी गोष्ट घडते. आणि म्हणून मी आता विनंती करतो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब. व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि तुमचं वर्णन काय करायचं, जमलेल्या माझ्या तमाम जागरूक देशभक्त आणि खऱ्या मतदार बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, माझ्या आठवणीप्रमाणे संयुक्त महाराष्ट्राच्या नंतर महाराष्ट्रामध्ये सर्व राजकीय पक्षांची एकजूट पहिला प्रथम झाली असेल. ही विरोधी पक्षांची एकजूट नाही, ही लोकशाहीचं प्रतिनिधित्व आणि लोकशाहीचं नेतृत्व करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांची एकजूट आहे. आणि मतचोरी करणाऱ्यांना सांगतो की आज नुसती ठिणगी बघताय, या ठिणगीचा वणवा कधी होऊ शकेल एवढं लक्षात ठेवा. तुमच्या बुडाला आग लावण्याची ताकद या ठिणगीमध्ये आहे. मध्यंतरी एक मी शब्द वापरला तो गाजला. कोणता शब्द तुम्हाला कळेल? शोलेमध्ये एक डायलॉग आहे,
दूर गांव में जब आधी रात बच्चा रोता है तो माँ कहती है सो जा नहीं तो, तसं आज तुम्हाला सांगतोय की आता जागे झाल्यात, जागे राहा, नाहीतर अनाकोंडा आ जाएगा. या अनाकोंडाला आता आपल्याला कोंडावंच लागेल, कारण नाहीतर हे सुधारणार नाहीत. मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की एवढ्या सगळ्या धडधडीत पुरावे, आज राजनेता किती डोंगरच आहे तो, रोज कुठून ना कुठून तरी पुरावे येत आहेत, तरी सुद्धा आपले राज्यकर्ते आणि निवडणूक आयुक्त कसल्यांचे नोकर आहेत. आणि यांची खाका, मी अनाकोंडा का बोलतोय, काहीतरी गंमत किंवा चेष्टा मस्करी करायची म्हणून नाही बोलत आहे. यांची भूक क्षमत नाही. आपला पक्ष चोरला, निशाणी चोरली, नाव चोरलं, अरे माझे वडील चोरायचा प्रयत्न करतायत, आणि तेही पुरेसं नाही म्हणून आता मतचोरी करायला बघतायत. बाकी सगळे इकडे एकत्र आलेले आहेत, पण सत्ताधारी याच्यामध्ये कोणी आलेलं नाहीये. मुख्यमंत्री मध्ये म्हणाले की लोकसभेच्या वेळेला राजकीय म्हणजे आमच्या विरोधी पक्ष म्हणजे आपण कोणत्या मतदारसंघात कसा लाभ घेतलेला आहे याचा पर्दाफाश मी करेन. मी मुख्यमंत्र्यांना तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आव्हान देतो आहे की तुम्ही आमचा पर्दाफाश कराच, करूनच टाका एकदा. काय ते दूध का दूध पाणी का पाणी. पण जेव्हा मुख्यमंत्री असं बोलतायत याचा अर्थ मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ते मान्य केलंय की मतचोरी झालेली आहे, मतचोरी होते आहे. आज मला अभिमान आहे एका गोष्टीचा. आपण दरवेळेला असं म्हणतो की महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतोय. आज संपूर्ण महाराष्ट्र आपल्या रूपामध्ये एकवटलेला आहे आणि तो देशाला दिशा दाखवतोय. मी तुमच्या सगळ्यांवरती आता एक जबाबदारी टाकतोय. तुम्ही सगळे, आपण बाकीचे आपले पक्ष वगैरे बाजूला ठेवून एकवटलेलो आहोत. ज्या गोष्टी आता आम्ही करतो आहोत, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, कम्युनिस्ट, शेतकरी कामगार पक्ष सगळ्यांचे कार्यकर्ते करतायत, तसं मी सर्व मतदारांना आवाहन करतोय, राज्यातल्या नव्हे तर देशातल्या, की सगळ्या जणांनी आपापलं नाव आपल्या यादीत आहे की नाही हे पुन्हा जाऊन तपासा. आणि आपल्या घरामध्ये आपल्याला न दिसणारी, आपली परवानगी न घेतलेली माणसं राहतात की नाही हे सुद्धा तपासा. कारण जर शौचालयामध्ये 100 माणसं राहत असतील तर तुमच्या घरात किती राहू शकतात. आणि मी मतदारांना का सांगतोय, कारण हे तर सगळे राज तू दाखवले, बाकीच्यांची जशी दुबार तिबार नाव आहेत ती. आज मी दाखवतोय एक असा अर्ज आहे की त्याच्या अर्जाखाली एक शेरा आहे. तो शेरा पहिल्यांदा वाचतो, त्याच्यानंतर मी नाव वाचतो की सदर अर्जाबाबत अर्जदार, आता अर्जदाराचं नाव मी नंतर सांगतो, यांची भेट घेऊन सदर अर्जाबाबतची पडताळणी केली असता हा अर्ज आम्ही केलेला नाही असा अभिप्राय मिळाला आहे. त्या आधारे सदर अर्ज रद्द म्हणजे बाद करण्यात आलेला आहे. आणि हा अर्ज ज्याने अर्ज केलेलाच नाही, आपल्या नावाने ज्याने अर्ज तिकडे कोणी केला हे माहितीच नाही, त्या अर्जदाराने केलाय. आता हा अर्जदार शोधायचं कुठे, तर त्या अर्जदाराचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे. उद्धव बाळासाहेब ठाकरे या माणसाने हा व्हेरिफिकेशनचा अर्ज केलाय ऑनलाईन, जो उद्धव बाळासाहेब ठाकरेलाच माहिती नाही. त्याच्यावरती मोबाईल नंबर खोटा आहे. 1-2 दिवसापूर्वी मी बसलो होतो मातोश्रीमध्ये लोकांना भेटत. मला रवीने येऊन सांगितलं की निवडणूक आयोगाची माणसं आलेत. म्हटलं निवडणूक आयोगाची म्हणजे साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. आता दिवाळी झाली, दसरा झाला, हे कशाला आले, मग निवडणूक आली असणार. मग त्यांना बोलवलं, त्यांना विचारलं, सगळी मराठी माणसं, त्यांची काही दोष नाही, आमच्याच गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये राहणारी. आणि म्हटलं बोला, काय हो, काय माहिती पाहिजे तुम्हाला. नाही तुम्ही सांगा. म्हटलं मी काय सांगू, मला काय माहिती तुम्हाला काय पाहिजे. नाही टेलिफोन नंबर बरोबर आहे का. म्हटलं टेलिफोन नंबर खोटा आहे. मग आणखीन काय तुम्हाला सांगायचं. म्हटलं मी कशाला, तुम्ही माझ्याकडे आलात. नाही तुम्ही अर्ज केलाय व्हेरिफिकेशनसाठी. मग मी अनिल परबना विचारलं, अनिल देसाईला विचारलं, सूरजला विचारलं, कोणी आपल्याकडनं अर्ज केलेला नाही. आणि विशेष म्हणजे हा अर्ज कधी केला गेलाय,
23/10/2025 म्हणजे कालच्या 23 तारखेला अर्ज केला गेलेला आहे. आणि कुठून केलाय? ते सक्षम नावाचं ऍप आहे. तर सक्षम नावाच्या ऍपवरनं हा प्रकार कशासाठी कोण करत होतं? मी रितसर तक्रार केली की कोणी हे केलेलं आहे. याचा अर्थ असा की माझ्या नावाने खोट्या नंबरवरून OTP काढण्याचा प्रयत्न झालाय. हे सगळं प्रकरण हॅक करण्याचा प्रयत्न झालाय. आणि कदाचित आपण 14 आणि 15 तारखेला हा विषय हातात घेतल्यानंतर 23 तारखेला अर्ज केला गेलाय. म्हणजे माझ्या सकट माझ्या कुटुंबातील 4 जणांची नावं मतदार यादीतून बाद करण्याचा प्रयत्न केला गेलाय का, हे आता आपल्याला शोधलं पाहिजे. कारण नक्की काहीतरी याच्यात डाव आहे. आज इतके वर्ष मी मतदान करतोय, पूर्ण कुटुंब मतदान करतोय. अरे एका पक्षाचा प्रमुख म्हणून मी निवडणुकीचा प्रचार करतो आहे. साध्या गोष्टी आम्हाला नाही कळत. ह्याचाच अर्थ असा की जयंतराव, तुम्ही जे बोलला तर त्यांचा सर्व्हर कोणाच्या तरी ऑफिसमध्ये आहे. आपल्या विजय वडेट्टीवारांनी एकाचं तर नावच घेतलं होतं की ही पक्षाची लोक, ही पूर्ण यंत्रणा, ऍप सकट सगळे सर्व्हर हे यांच्या हातामध्ये आहेत. कोणाची नावं टाकायची, कोणाची नावं काढायची, कोणी किती वेळा मतदान करायचं. आमचं म्हणणं असं अजिबात नाही की आम्ही निवडणुका होऊच देणार नाही. आम्हाला निवडणुका पाहिजेत. आम्ही सुद्धा यांना एकदा लोकशाहीच्या मार्गाने ठोकायला आसुसलेले आहोतच. पण सदोष आणि चोरी करून तुम्ही जर का आधीच निकाल ठरवून निवडणुका घेणार असाल तर मग जनतेने ठरवायचे की निवडणुका होऊ द्यायचे की नाही. आम्ही नेतृत्व करतो. कोणासाठी करतो? जनतेसाठी करतो आहोत. आमच्यातले सगळे पक्षभेद मतभेद बाजूला ठेवून आम्ही या देशातली लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. हे केवळ मला काहीतरी व्हायचंय, यांना काहीतरी व्हायचंय एवढ्यासाठी नाही, तर या देशामध्ये आपल्या डोळ्यात देखत लोकशाहीचा खून होतो आहे. आणि खून करणारे आपल्या समोर दिमाखात त्या खुर्चीवर बसलेत आणि त्याच्या चरणी घालीन लोटांगण आम्हाला आमच्या आई वडिलांनी शिकवलेलं नाही. एवढी लाचारी करणारी अवलाद या महाराष्ट्राने कधी बघितलेलं नाहीये. आणि म्हणूनच हे जे काय चाललेलं आहे, हे नुसतं आम्ही येतोय, राज काहीतरी करतोय, मी काहीतरी करतोय, पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि त्यांचे सगळे नेते करतायत, शेका पक्ष करते, काँग्रेस करते, एवढ्या पुरतं नाहीये. आजपासून तुम्ही सगळ्यांनी आणि प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक नागरिकांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे की मत चोर जिकडे दिसेल तिथल्या तिथे त्याला फटकावला पाहिजेच. लोकशाही मार्गाने फटकवा. आता लोकशाहीचा मार्ग तुम्हाला माहितीये. आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाहीये, पण कायद्याचा खोटा दांडुका जर आमच्या डोक्यात मारणार असाल तर त्या दांडुक्याचं सुद्धा काय करायचं हा सुद्धा निर्णय घ्यायला ही महाराष्ट्रातली जनता सक्षम आहे. परत एकदा सांगतो, आज ही सगळी एकजूट झालेली आहे. ॲनाकोंडा तर बसलेलाच आहे. मी मागे सुद्धा तुम्हाला आवाहन केलेलं आहे की जसजशी निवडणूक येईल तस तशी यांची दडपशाही सुरू होईल. आम्ही प्रामाणिकपणाने कायदेशीर मार्ग अवलंबतो आहोतच. येत्या काही दिवसात हे सगळे पुरावे घेऊन आपण न्यायालयात जाणार आहोत. बघू न्यायालयामध्येच तरी आपल्याला न्याय मिळतो की नाही याची सुद्धा परीक्षा होईल. निवडणूक आयोग तर तिकडे लाचार झालेलाच आहे. शिवसेनेची केस तिकडे सर्वोच्च न्यायालयात 3-4 वर्ष सुरूच आहे. पण आता मात्र आम्हाला न्याय पाहिजे. सगळे साक्षी पुरावे दिल्यानंतर आम्हाला आता न्याय मिळाला पाहिजे. आणि जर का त्या न्यायालयात न्याय मिळेल अशी आमची खात्री आहेच, पण नंतर जनतेचं न्यायालय या सगळ्या मतचोरांचं काय करायचं याचा निर्णय घ्यायला हे सक्षम आहे. तुमच्या मनगटामध्ये ताकद आहे का नुसते आम्ही दोघं भाऊ बनून एकत्र आलोय म्हणून आता आपलं काम झालं? आम्ही एकत्र आलोय ते तुमच्यासाठी आलेलो आहोत. आम्ही एकत्र आलो आहोत ते मराठी माणसासाठी आलो आहोत. आम्ही एकत्र आलो ते हिंदूंसाठी आणि महाराष्ट्रासाठी आलेलो आहोत. पण अशा वेळेला आम्ही पुढे जात असताना तुम्ही भक्कमपणाने साथ देणं हे तुमचं कर्तव्य आहे. आणि जर साथ देण्याची तुमच्यात धमक असेल तर एकदाच मला दोन्ही हाताच्या मुठी आवडून वरती करून दाखवा. आणि मुद्दामून या तुम्हाला सांगितले, कारण फोटोग्राफरने फोटो घेऊन हा मतचोरांच्या बादशाकडे पाठवून द्या. बघा ही मूठ महाराष्ट्राने आवडलेली आहे. जर मत चोरी करून तुम्ही निवडणुका घेण्याचा प्रयत्न कराल तर ही मूठ तुमच्या टाळक्यात हाणल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.
निवडणूक आयोगाला डोळे आहेत का कळत नाही, उघडा डोळे अशी परिस्थिती आहे त्यांची. आणि म्हणून आता त्यांचे डोळे उघडण्यासाठी राजसाहेब, उद्धव साहेब या सगळ्यांनी मार्गदर्शन केलं. आता महाराष्ट्राचे अध्वर्यू सर्वात ज्येष्ठ श्रेष्ठ नेते माननीय शरद पवार साहेब यांना विनंती करतो की आपण संबोधित करावं. सन्माननीय व्यासपीठ आणि देशाची लोकशाही टिकवण्यासाठी पहिले तिथे कष्ट करायला तयार असलेले तुम्ही बंधू भगिनी, आजचा हा मोर्चा मला काही जुन्या गोष्टी याचा आठवण करून देते. मला आठवतं 1978-19 या काळात महाविद्यालयामध्ये शिकत असताना संयुक्त महाराष्ट्रात बसण्यासाठी असे मोर्चे निघाले आणि काळा घोडा आणि त्याचा परिसर, तिचे मोर्चे एक प्रकारचा इतिहास निर्माण करावे हे मोर्चे होते. आणि त्यानंतर आज तुम्ही सगळ्यांनी जी जबरदस्त एकजूट दाखवली, त्यातून संयुक्त महाराष्ट्र याची जी चळवळ होती त्याची आठवण होती. आज एक महत्त्वाचा विषय आपण हातात घेतो. आपण स्वतःसाठी काही मागत नाही. आपण एवढंच म्हणतो की लोकशाहीमध्ये संविधानानं जो अधिकार तुम्हा आम्हाला दिला त्याचं जतन करणं याची आज वेळ आली. आपण बघितलं निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये विशेषतः विधानसभेच्या निवडणूक जे काही प्रकार झाले त्यामुळं सामान्य माणसात संसदीय लोकशाही यावरचा विश्वास याला धक्का बसला. आज अनेक ठिकाणी लोक अस्वस्थ आहेत. आता या ठिकाणी उत्तमराव जानकर सोलापूर तिथल्या आमदारांनी त्यांचा अनुभव तुम्हाला सगळ्यांच्या समोर सांगितला. त्याचं स्पष्ट होतं की सत्तेचा गैरवापर सातत्यानं केला जातो आणि याला तोंड द्यावं लागेल. राजकीय मतभेद असू शकतात, निवडणुकीमध्ये संघर्ष असू शकतो, पण या सगळ्या गोष्टी विसरून आम्हाला एक व्हावं लागेल आणि या देशाचा मतांचा अधिकार, लोकशाहीचा हा अधिकार हा जतन करणं हेच आमचं कर्तव्य आहे. हा दृष्टिकोन ठेवून आपण आज या ठिकाणी निर्धार केला पाहिजे. काही ठिकाणी काही लोकांनी तक्रारी केल्या, काही ठिकाणी सांगण्यात आलं की इथं बनावट आधार कार्ड हे मिळतात. माहिती दिली, कलेक्टरनं सांगितलं सिद्ध करून द्या,
हे आव्हान आलं, डेमो दाखवला आणि हे दाखवून हा आरोप सिद्ध ज्यांनी केला त्याच्यावर गुन्हा दाखल केला. खोटा जे आहे ते सांगण्याचा, सिद्ध करण्याचा प्रयत्न कोणी केला तर त्याच्यावर गुन्हे दाखल होतात. याचा अर्थ हे शासन या सगळ्याला संरक्षण देतं, पाठपुरावा करतं. आणि त्यामुळं तुमची माझी ही जबाबदारी आहे. काही करा, पण आम्ही हा मतदानाची करून फाडणारी चोरी आहे, ती चोरी आम्ही थांबवणार. आज या ठिकाणी इथून जाताना आपल्याला आज निकाल घ्यायचा आहे. आम्ही अनेक पक्षात आहोत, विचारधारा वेगळी आहे, कधी मतभेदी असतात, पण आज देशाची संसदीय लोकशाही ही शिकवायची असेल, मताचा अधिकार हा शिकवायचा असेल तर तुम्हाला मला एक व्हावं लागेल. मी तुम्हाला खात्री देतो. आज व्यासपीठावर असलेले सगळे नेते आणि सरकारी या सगळ्यांच्या वतीनं आम्ही असा निकाल घेतला. काय पडेलची किंमत देऊ, पण ही चोरी थांबवू आणि या देशाची लोकशाही टिकेल कशी याची खबरदारी घेऊ, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शांत राहा जरा. आपल्याला ही ऐतिहासिक बोलतो मी, जाऊ दे. आता या ऐतिहासिक मोर्चाची सांगता राष्ट्रगीतानं होणार आहे. सर्वांनी या ऐतिहासिक मोर्चाची सांगता आता राष्ट्रगीताने होईल. आपण सर्वांनी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हणायचंय. आता राष्ट्रगीत सुरू करतील. राष्ट्रगीत सुरू कर. भारत माता की जय भवानी. सगळ्यांना विनंती आहे, आधी आपल्या व्यासपीठाच्या मुख्य